हे गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम टू श्रेयाज अँड विपुल्स अँड श्रेयाज चॅनल. तर गाइस, तुम्ही बघू शकता आता. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग टू ऑल. तर गाइस, आता तुम्ही बघू शकता माझा वर्कआउटचा टाइम झाला आहे. सो मी आता माझी एनर्जी ड्रिंक घेऊन वर्कआउटसाठी स्टार्ट करणार आहे. तर भेटूया थोड्याच वेळामध्ये. सो वन्स अगेन हॅलो गाइस. तर आता तुम्ही बघू शकता फायनली माझं वर्कआउट झालेलं आहे. तर आता वर्कआउट झालेला आहे, तर आता मी एनर्जी ड्रिंक घेणार आहे. सो लेट्स हॅव एनर्जी ड्रिंक. हे माझं एनर्जी ड्रिंक असतं आफ्टर वर्कआउट. आज मी 30 मिनिट्सचा वर्कआउट केलं आहे गाईज. तर आता जसं आपला डेली रुटीन ब्लॉग्स आहे, प्लस काही छोटे मोठे रेसिपीज असतात, जास्त मोठं काही नसतं. आणि नाईटचं जे डिनरचं आहे ते मला का घ्यायला जमलं नाही, कारण काल मी मठात गेलेलो तर आम्हाला खूप लेट झालं. सो हे गाइस, वन्स अगेन वेलकम टू विपुल्स अँड श्रेयाज चॅनल. तर गाइस, तुम्ही आता बघा की सुकलेले कपडे जे आहेत स्टँडवरून तर फटाफट रिमूव्ह करायचे आहेत, रूम क्लीन करायचं आहे. चलो या तुम्ही बघा काय मी करते. सो हॅलो गाईज. तर आज तुम्ही बघू शकता की माझ्या मिस्टरांनी इस्त्रीचे कपडे नाही करून आणले आहेत. सो हे आता मी गाईज तुम्ही बघू शकता आता मी क्लिनिंग करते आहे. तर चला झाडू मारूया. तर झाडू कंप्लीट झाल्यावरती गाईज आपल्याला खाली जायचं आहे, किचनचं पण काम करायचं आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता आता मी किचन मध्ये आलेली आहे. सो आता मी चहा सुद्धा ठेवलेला आहे. चहा, इथे दूध. सो फटाफट आपण चहा पण बनवूया आणि टिफिनसाठी भाजी बनवूया. सो हे गाईस, तर तुम्ही बघू शकता मी आता किचनमध्ये आली आहे. तो ॲज इफ आपण आज टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की इथे मीठ आहे, इथे मी राई घेतलेली आहे, इथे गाईस जिरं पण घेतलेलं आहे मी थोडंसं. ऍक्च्युली ही थोडीशी झटपट भाजी आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेणार आहोत पातेल्यामध्ये. तुम्ही बघू शकता एकदम थोडंसं दूध घ्यायचं, जास्त नाही, कारण आपल्याला ओट्स बनवायचे आणि ओट्स मध्ये म्हणजे कसं काहीच पाणी मी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर आता आपण हे जे ओट्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये थोडेसे ऍड करणार आहोत. जर काही जास्त क्वांटिटी मध्ये आपण जर ओट्स घेतो तर आपण आता हे आपण ओट्स करून घेतो आहे व्यवस्थित. गाईस, तर आता मी निघते आहे. गाईस, आता फायनली मी ऑफिसला पोहोचली आहे. तर तुम्ही बघू शकता की माझी एक मॅम आहे, ती ऍक्च्युली इथे नाही आहे अजून, ती आलेली नाही ऑफिसमध्ये. तर आपण त्यांना नक्की